नमस्कार मंडळी, स्वादसूत्रा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण अर्धा किलो चिकनपासून चमचमीत अशी गावरान पद्धतीने चिकन करी बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला अर्धा किलो चिकन घ्यायचं आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा हळद मिक्स करून घ्यायची आहे, हाताने चांगलं मिक्स करायचं आणि अर्धा तासासाठी आपल्याला ठेवून घ्यायचं। तोपर्यंत आपण लागणारे साहित्य बघूयात। एका ताटामध्ये आपल्याला 1 कांदा चिरून घ्यायचा आहे। मी एकदम मध्यम आकाराचा 1 कांदा चिरून घेतला आहे आणि 1 लसणाचा कांदा सोलून घेतला आहे। त्यासोबत लागेल तेवढं खोबरं बारीक चिरून घेतलं आहे आणि काही खडे मसाले लागणार आहेत त्यासाठी आपल्याला। तर 1-2 लवंग घेतलेले आहेत, 4-5 काळी मिरी आणि 2 तमालपत्र घेतले आहेत। तर आपण रेसिपी सुरू करूयात। तर गॅस चालू करायचा आहे। तर मी कुकरमध्येच करते ही रेसिपी। कुकरमध्ये आपल्याला 3 पळी म्हणजे साधारणतः 3 चमचे तेल घेतलेले आहे मी, मोठे चमचे। तर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा टाकल्यानंतर तो लाल होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। थोडासा लालसर कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी खोबरं आणि लसूणची ती पेस्ट आहे ती टाकायची आहे आणि खोबरं लसूण चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं लसूण भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मसाला टाकून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे 2 मिनिटापर्यंत। 2 मिनिट परतल्यानंतर आपले जे ठेवलेले चिकन आहे ते त्या कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यालाही चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे 2 मिनिटं। 2 मिनिटं भाजल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर कुकर गॅस कमी करायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। तर मी काय करते, आपण शक्यतो कसं करतो, करी म्हणल्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये वगैरे भाजी करतो। मी तसं नाही करत आहे। मी 1 कढई घेते आणि त्याच्यामध्ये ग्रेव्ही करून घेते आणि तीच नंतर कुकरमधले जे चिकन शिजलेले त्याच्यामध्ये टाकते। तर आपण बघूयात, कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचे। मी 3 चमचे तेल घेतले। त्याच्यामध्ये खोबरं आणि ती राहिलेली जी पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आणि ती चांगली लालसर होईपर्यंत परतून घ्यायची। परतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये लागणारे जे तिखट मसाले आहेत, गोडे मसाले असेल घरचे वगैरे, तर आमच्या इथे जरा जास्त तिखट आवडतं, त्याच्यामुळे मी 1.5 चमचा गोडा मसाला टाकलेला आहे घरचं तिखट आणि 1 चमचा मसाला टाकलेला आहे, आपला घरकुल मसाला टाकला आहे मी आणि त्यासोबत अर्धा चमचा धना पावडर आणि लागेल तसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं गरम पाणी टाकवायचं त्याला आणि परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आणि ते झाल्यानंतर तोपर्यंत आपलं इकडचं चिकन पण शिजलेलं आहे। तर मी कुकरवर झाकण काढून घेते। त्याच्यामध्ये आपण काय करूयात, हा जो मसाला आहे झालेला तो मिक्स करून घेऊयात। गॅस चालू करते मी आणि त्याच्यामध्ये हा जो गरम मसाला आहे तो कुकरमधले चिकन आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेते। तर बघू शकता किती मस्त कलर पण आलेला आहे आणि ह्याला चांगले आणखीन आपण 5-6 मिनिटं चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि दाटसरपणा आला आहे थोडासा, म्हणून मी थोडंसं गरम पाणी टाकते। तर बघू शकता तरी पण एकदम भन्नाट आली आहे, कलर वगैरे पण छान आला आहे। घरचा मसाला असला म्हणजे कसं तरी पण चांगली येते आणि गावरान पद्धतीची जी चव आहे ती पण राहते। तर अशाच नवनवीन चांगल्या रेसिपींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।